बिगनर लोकांना एक टिप देणार आपण आज. तर काय करा, रोड रनिंग करायला टाळा आणि कधी पण स्किपिंग मारली ना, स्किपिंग थोडस कडक सरफेसवर नाही, एकदम जे नरम सरफेस आहे त्याच्यावर स्किपिंग मार. तुलाच पुढं करणार नाही आज. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 87वा दिवस 100. तर चला, काल तर सुट्टी मारली ना, आज म्हणून राहिलो येऊ इम्पॉसिबल आहे म्हणून राहिलं सकाळ सकाळ. काय काल काय केलं, सकाळी काय केलं तू? आला का फोन? काय फोन केला, उचलला का? तुम्हाला वाटतं काय एवढं पूर्ण भिजलं मी रात्री पावसाचं काही असं होऊ शकतं म्हणून? काय झालं, भिजला तर लय मोठं काय झालं? चिखल काल बुरबुर चालू होती म्हणून थोडं चिखल उरायला. पाणी वाढलं तरी पण एकदा बघून यायचं होतं, मग हे करायचं होतं. पाणी वाढलं, पलीकडे जाता येत नाही आता, तरी करण जाणार आहे. तर चला आपलं प्लॉटिंग करत जाऊ आता. एक वॉशिंग मशीन घेऊन द्या मला. तेच करत लागले. बॅगला वरती ठेव. हेडफोन घालून तर चला, वॉर्मअप झाला आपला कम्प्लीट. 2दा वॉर्मअप झाला आपला. कॅमेरा चालूच नव्हता झाला. तर चला रोडनीच जॉगिंग करू कालवानी. ऑप्शनच नाही आता, दुसरं ग्राउंडच नाही आपलं अवेलेबल. तर चला त्या सेम ठिकाणून तिथून झेंड्यापासून वापस येऊ किंवा 2 राऊंड मारू. 1 ते 2 किलोमीटर करू कम्प्लीट. त्याच्यानंतर मग वर्कआउटला चालू करू. तर चला.
ना मी आ रहा हूँ. जोगी सर्विस वाटते. 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. रोड रनिंग केली ती आपण. तर चला, पण डेली डेली रोडनी जाणं शक्य नाही आहे, कारण की नाही तर शीन पेन होऊन जाईल. तर चला, एक दिवस आड करून आपण रनिंग करू, एक दिवस कमी एक दिवस जास्त. आज कारण होता मग जास्त केली, उद्या फक्त शॉर्ट करू, फक्त इथून येतो अर्धा 1 किलोमीटरची एकदम स्लो डाऊन मध्ये. तर कधी मला लक्षात ठेवा, रनिंग करताना रोड रनिंग करताना पाय एकदम आल्लात टाकायचे, एकदम रिदमनी. तुम्हाला सांगितले ना, पहिले एक साईड मग दुसरी मग अशी उचलायची. डायरेक्ट फट पाय टाकले ना, बिगनर लोकांनी तर रोडवर पळूच नाही. पहिली गोष्ट, पहिलेच पाय आउट करून टाकते आणि नंतर तुम्हाला वर्कआउट होणार नाही, काहीच होणार नाही. तर बरं, सहसा नवीन असू जुना असू रोड रनिंग टाळा. सहसा आपल्याकडे ऑप्शन नाही म्हणून हे झालं. उद्या काय ते जुगाड करू. आता का पलीकडून गेलं जमा का, खालून वरती चढलो होता. हा, काही नाही करणार लागेल. रोड रनिंग नाही जमणार ना, पाय लगेच ठणठण करते लगेच. मग तेच ना, मग दुखतं. तर चला, तो वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. चला आपल्या जागेवर जाऊ. स्किपिंग मारू. स्किपिंग आता आपल्या पहिल्या जागेवर आपण जागा तयार केली ती खाली रे. तिथं पाय दुखन ना, तिथं आहे आपल्याला थोडंसं मुरुम. काल मारली मी तिथं कडक आहे. तर चला स्किपिंग चालू करू, स्किपिंग वर्कआउट करू, त्याच्यानंतर दुसरा वर्कआउट करू आपला. त्याच्या बिगनर लोकांना एक टिप देणार आपण आज. तर काय करा, रोड रनिंग करायला टाळा आणि कधी पण स्किपिंग मारली ना, स्किपिंग थोडस कडक सरफेसवर नाही, एकदम जे नरम सरफेस आहे त्याच्यावर स्किपिंग मारा. शूज घालून मारा. विदाऊट शूजचं वरती वरती मारलं ना, पायाला फटका जास्त पडतो. त्याच्यामुळे रनिंग करताना शूज पण चांगला लागतो आणि सरफेस पण चांगला लागतो. बिगनर लोक, नवी एक्सपिरियन्स लोकांना माहित असतं कसा पाऊल टाकायचा, कुठं एनर्जी लावायची, कुठं नाही लावायची, कुठं ताकद लावायची, हे माहित असतं. नवीनला माहित नसतं आणि पळायची टेक्निक माहित नसते, डायरेक्ट पाय टाकते ते. त्याच्यामुळे काय होतं, शीन पेनचा प्रॉब्लेम येतो. एक्सपिरियन्स लोकांना पण येतो जर हार्ड सरफेसवर पळल्यावर. हा फंडा असतो. तर कधी पण लक्षात ठेवा, सॉफ्ट सरफेस लागतो आपल्याला. ही नरम जागा आहे बघा, तिथं आपण तुम्हाला दाखवतो. मुरुम बघा इथं सगळा आणि काळी माती आहे. तर तिथं आपण केलं. वरती हाय जागा लय मोठी, पण वरती नाही मारित आपण, इथं मारतो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला, आज काल पण आपण हीच वर्कआउट केलं, तर आज पण हाच वर्कआउट करू, कारण की दुसरं ऑप्शन नाही. दुसरं लॅडर बिडर आहे, पण मारायला जागा पाहिजेत ना. मेन गोष्ट कसं आहे, उगाच इथं मारलं तर पाय दुखला ना तर अवघड होऊन जातं. त्याच्यापेक्षा एक्सरसाइज अशी नका करू जेणेकरून प्रॉब्लेम येईल तुम्हाला. तो कमी करा, पण ओके करा, ही गोष्ट आहे. तर चला आता आजचा वर्कआउटला जाऊ.
स्किपिंग झाली कंप्लीट आपली. आता तू झाले का रे, स्ट्रेचिंग केली का? तर स्ट्रेचिंग झाली कंप्लीट तरी त्याला जायचं आहे. तर आता आपली स्किपिंगचे सेट मारले आपण, 4 ते 5 सेट मारले 100-100चे. तर चला आता काय करू, पुढच्या वर्कआउट कर जाऊ. 4 ते 5 मी रे, 5 सेट झाले. मी नंतर कमी मारले ना, तू आधी मारले ना. तर चला आता आपला पुढचा वर्कआउट 2 आहे एक्सरसाइज. तर त्या एक्सरसाइज कर जाऊ. तर चला. तर आपले डिप्स आणि ॲप्स कंप्लीट झाले. हे तर आपलं रेग्युलर वर्कआउट आहे. तर चला आजचं रेग्युलर वर्कआउट कंप्लीट झाला. हे पण कधी करायचं, एकदम स्टेपिंगने करायचं एकदम. काय की कसं मारायचं नाही, प्रत्येक वर्कआउट आपला सेटमध्ये असला पाहिजे तर तुम्हाला रिझल्ट भेटेल. नाही तर काय पहिला सेट कितीचा मारायचा, जास्त मारायचा, मग दुसरा कमी मारायचा, तिसरा जास्त मारायचा, अशाने काहीच होणार नाही. कारण की तुम्ही स्किपिंग मारा, रनिंग करा, कोणता वर्कआउट करा, कोणती पण काही करा, पण ते कसं असतं सेटनी मारणं लागतं. रिदम सेटनी केला तर ओके होतो तुमचा. तर आणि रिझल्ट पण करतो तुम्हाला. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा का कोणती पण वर्कआउट असू काही असू सेटनी मारायचं. आता आपण डिप्स मारले, नंतर ॲप्स मारले, ॲपचे 2-2चे 3 सेट मारले आपण. ते पण 20-20चे 20 असे मारले, 20 तसे मारले, ते 20-20चे 40चा एक सेट कंप्लीट झाला. असे 3 सेट मारले आपण. तर चला ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.
कधी पण रोड रनिंग केली ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही मसल अशी मसाज करून घ्यायची. कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला, की अशी मसाज केली ना, जे शिन बोन असतो ना, शिन पेन होतं आपल्या ज्या ठिकाणी पुढचे हाडूक, तर हे काय होतं, ह्याच्यातून जे पाय फटका मारला रोडून पळवलो तर ह्याला डायरेक्ट पाय टाकला ना, याला झटका बसतो. याला गुडघ्यात एखाद्या दिवस चमक निघते, पण इथं सगळ्यात पहिली निघते. तर इथं निघली ना, ही मसाज करून घ्या, ही रिकवर होऊन जाते लगेच. तुम्ही जर ह्याला जर काही केलं नाही, हेच मग वाढत जाते हळूहळू. ह्याला जशी रिकवर करशाल तुम्ही, तसं तुमची क्लिअर होऊन जाईल तुमचं. तर चला, हे नक्की फॉलो करा. आणि आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. तर चला, जायची तयारी करू आता. वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज सेम वर्कआउट केला, फक्त आपण स्टेप वर्कआउट होती, स्टेप वर्कआउट नाही केले, बाकी सेम केला. तर दुसरा वर्कआउट करायला जागाच नाही आपल्याला, त्याच्यामुळं. तर कोणता पण करा, मेन गोष्ट ही बरं झालं चांगली जागा भेटली आपल्याला. नाही तर ही प्लॉटिंग जे नसते तर आपल्याला जागाच नसती, रोडवर करणं लागलं असतं आपल्याला. इथं कसं आहे, सगळं स्ट्रेचिंग किंवा दुसरी एक्सरसाइज होती. जोपर्यंत आपली रनिंग होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या बॉडीवर काम करू ना, स्किपिंग करू, अप्पर बॉडी करू, लोअर बॉडी करू, जे न रनिंग करता जे वर्कआउट करता येतं त्या गोष्टी करू आपण. कारण की एक एक्सरसाइज झाली म्हणून काय प्रॅक्टिस सोडायची नसती, त्याच्यावर दुसऱ्यावर काम करायचं. जेव्हा मग ग्राउंड बरोबर होईल तेव्हा आपण रनिंग चालू करायची. हे तर परफेक्ट होऊन जायला असतं आपलं. हा फंडा असतो. कधी पण काही प्रॉब्लेम आला त्यातून मार्ग काढायचा, ते त्याला धरून नाही बसायचं मेन गोष्ट. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला.